छडी वाजे छमछम, विद्या येई घमघम असा शाळेचा प्रवास कधी संपतो हे ध्यानातच येत नाही. शाळा संपून आता कॉलेजमधील शिक्षण सुरू होणार याची चाहूल लागते. ती शाळेतल्या या निरोप समारंभात. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या आठवणींना जसा उजाळा मिळतो तसे पुढील करिअरसाठी बेस्ट लक हे शब्द पाठबळ देऊन जातात. 10वी, 12वी तसेच पदवी आणि पदव्युत्तर वर्गातून बाहेर पडताना विद्यार्थ्यांना निरोप दिला जातो. तसेच त्यांना शुभेच्छाही दिल्या जातात. विद्यार्थी शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हा सोहळा महत्त्वाचा असतो. पुढील शिक्षणासाठी शाळेतून बाहेर पडायचा आनंदही विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर असतो. या सोहळ्यामध्ये वक्त्यांना बोलावून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. काही शाळांमध्ये मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करून विद्यार्थ्यांना उत्साहात निरोप दिला जातो. क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथे तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त नामदेवराव काकड होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किशोर पखाले सर यांनी मांडले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. तसेच गौरव शेळके, प्रणाली आव्हाड, अजिंक्य बोडके, माधुरी दराडे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच परीक्षा विभाग प्रमुख प्राध्यापक संतोष आव्हाड, IQAC कोऑर्डिनेटर प्राध्यापक डॉक्टर ज्योती गायकवाड, राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी प्राध्यापक अमोल आव्हाड, सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक सिद्धिका सानप यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेचे संचालक जयंत बाबूजी आव्हाड तसेच संस्थेचे संचालक प्रतिनिधी बंडूनाना भाबड, संस्थेचे विश्वस्त तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदेवराव काकड यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉक्टर मंगल सांगळे मॅडम यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक सुजाता दिघे मॅडम यांनी व्यक्त केले. SN न्यूज साठी सुजल शितोळे. नाईक शिक्षण संस्थेच्या आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्सच्या महाविद्यालयामध्ये आज BA, BCom, BScच्या शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. खऱ्या अर्थाने त्यांना निरोप देण्यात आला. जवळपास 228 विद्यार्थ्यांना आज कॉलेजचे मुख्याध्यापक पखाले सर, नामदेवराव काकड, बंडूनाना भाबड यांच्या उपस्थितीमध्ये निरोप देण्यात आला. या सर्व विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना कॉलेजबद्दल त्यांची असलेलं प्रेम, त्यांची असलेली माया ही बोलून दाखवली. खरं तर शिक्षण संस्था ही केवळ शिक्षण देते असं नाही, तर शिक्षण संस्था ही विद्यार्थ्याला घडवते. त्याचं पूर्ण आयुष्य त्याला त्याच्यासमोर कसं जगायचं हे शिक्षण संस्थेचे शिक्षक त्यांना सांगतात. आणि त्याच पावलावर पाऊल टाकत या कॉलेजचे आज 228 विद्यार्थी सिन्नर शहरातल्या या VN नाईक कॉलेजला सोडून जात आहेत. आम्हाला सुद्धा हे विद्यार्थी जात असल्याचं दुःख जरी असलं तरी एका गोष्टीचे आनंद आहे की विद्यार्थी आता त्यांच्या पंखात बळ येण्यासाठी हे कॉलेज सोडून जात आहेत. ते स्वतःचं भविष्य निर्माण करण्यासाठी हे कॉलेज सोडून जात आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना मी VN नाईक शिक्षण संस्थेच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांचं भविष्य अतिशय उज्ज्वल व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्याचबरोबर NCCला आम्हाला एक कायदेशीर ऑफिसर म्हणून या ठिकाणी या संस्थेला नेमणूक करण्याची संधी मिळालेली आहे. त्याचा फायदा असा होईल की ज्या ज्या विद्यार्थ्यांना पोलीस खात्यात आणि मिलिटरीमध्ये भरती व्हायचं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना या महाविद्यालयाचा प्रचंड फायदा होणार आहे. काही मार्क वाढवले जातात, काही वेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं. इथून पुढे येणाऱ्या सिन्नर तालुक्यातल्या तमाम जे विद्यार्थी या VN नाईक शिक्षण संस्थेमध्ये येऊ इच्छितात त्यांना मी आवाहन करू इच्छितो की तुमच्यापैकी ज्या ज्या मुलांना पोलीस व्हायचं असेल, मिलिटरीमध्ये भरती व्हायचं असेल, त्यांनी फार मोठ्या संख्येने VN नाईक शिक्षण संस्थेच्या सिन्नर शहरातल्या आडवा फाट्यातील या महाविद्यालयामध्ये स्वतःचे नाव नोंदवावे. ह्या कॉलेजमध्ये आपण शिक्षण घ्यावं आणि आपल्याला जो मानस आपल्या मनामध्ये आहे तो पूर्ण करण्याची संधी या कॉलेजच्या मार्फत आपण स्वतःला प्राप्त करून घ्यावी असं आवाहन मी तुम्हाला करतो आणि थांबतो. जय हिंद. क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्था नाशिक या संस्थेचे कला, वाणिज्य आणि सायन्स कॉलेज सिन्नर या संस्थेतील शेवटच्या वर्षात जे विद्यार्थी होते त्यांचा या ठिकाणी आज निरोप समारंभ म्हणजे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी महाविद्यालयाने एक चांगल्या प्रकारचा उपक्रम कार्यक्रम या ठिकाणी घडून आणला. त्यामध्ये प्राचार्य पखाले सर, त्या कॉलेजचे सर्व सिनियर प्राध्यापक वर्ग आणि आम्ही संस्थेचे विश्वस्त नामदेवराव काकड,
जयंतबाबू आव्हाड, गोकुळ सानप सर, या सगळ्यांनी या मुलांना भविष्यात खूप मोठं व्हावा आणि चांगलं नावलौकिक मिळवावा अशा पद्धतीच्या शुभेच्छा या ठिकाणी देऊन त्यांचं उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप या ठिकाणी सदिच्छा व्यक्त केल्या आहे. खरं तर या आडव्या फाट्यावरती एवढ्या महत्त्वाच्या जागा, जेवढी मोठी जागा सिन्नर शहरात कोणत्याच संस्थेकडे नाही, एवढी मोठी जागा आज आमच्या क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेकडे आहे. या संस्थेच्या प्रांगणात एक चांगल्या प्रकारची इमारत या ठिकाणी उभी केलेली आहे. इथे सगळ्या प्रकारच्या सुखसुविधा निर्माण केलेल्या आहे आणि प्राचार्य पाखाले सर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी चांगला पद्धतीचा म्हणजे अनेक शिक्षक या ठिकाणी PhD झालेले आहे, डॉक्टर पदवी घेतलेली आहे, सेटनेट झालेले आहे. अशा चांगल्या अनुभवी शिक्षकांच्या माध्यमातून या ठिकाणी ह्या कॉलेजची प्रगती अत्यंत चांगल्या प्रकारे घौडदौड करीत आहे. कारण विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. कारण इथं शिक्षण चांगलं मिळतं हा विद्यार्थ्यांना या ठिकाणी विश्वास निर्माण झाला आहे. अशाच पद्धतीने शहरातील ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेच्या ज्यांची शिक्षणापासून वंचित राहू नये अशा लोकांसाठी सुरू केलेल्या या संस्थेच्या शाळेमध्ये, या विद्यालयामध्ये, महाविद्यालयामध्ये या ठिकाणी आपण भविष्य काळात प्रवेश घेऊन आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं शिक्षण घ्यावं असं आव्हान मी पुढच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी करतो आणि पुन्हा एकदा या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. क्रांतीवीर वसंतराव नारायण नाईक शिक्षण संस्थेच्या सिन्नर कॉलेजमध्ये जो निरोप समारंभाच्या निमित्तानं डॉक्टर पखाले सरांनी जे आयोजन केलं, हा निरोप समारंभ जो आयोजित केला त्या माध्यमातून संस्थेचे संचालक जयंतराव आव्हाड साहेब, बंडूनाना बाबड साहेब, तसेच गोकुळ सानप सर या सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम इतका छान झाला आणि जवळजवळ 250 ते 300 मुलांना निरोप समारंभ तो कार्यक्रम झाला आणि त्यांना निरोप दिला आणि सर्वांना ते आव्हान पण तसं केलं की सर्वांनी इथून पुढं भविष्यातसुद्धा संस्थेच्या माध्यमातून तुम्ही इथं शिकले, ह्या माध्यमातून काहीतरी केलं पाहिजे, त्याच्यातून संस्थेचं काहीतरी हित होईल, संस्थेचं नाव मोठं होईल आणि तसेच भावी बाकीच्या मुलांना, बाकीच्या विद्यार्थ्यांना याच्यानंतरच्या तुम्ही सर्वांनी असं आश्वासित केलं पाहिजे की इथं ॲडमिशन केलं पाहिजे. आणि तसंच NCच्या माध्यमातून आपल्याकडं ते पण सुरू झालं आहे का आपण सर्वांनी पोलीस मिलिटरीच्या भरतीसाठी तो पण कार्यक्रम आता आपल्याकडं चांगला आहे, त्याच्यामुळं सर्वांनी त्याचं पण ॲडमिशन केलं पाहिजे आणि त्या माध्यमातून सर्व मुलांना मोठा निरोप समारंभाचा कार्यक्रम संपूर्ण व्यवस्थित पार पडला. त्या माध्यमातून सर्वांनी त्यांना धन्यवाद दिले आणि आता आम्ही पण मग सर्वांना असं आश्वासन देतो का सर्वांनी याचा विचार करून ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन केलं पाहिजे. आणि तसेच संस्थेच्या वतीनं, संचालकांच्या वतीनं या मुलांना सर्वांना खूप खूप धन्यवाद. क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला, वाणिज्य व महाविद्यालय सिन्नर महाविद्यालयामध्ये आज तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ देण्यात आला. ही महाविद्यालयाची 3री बॅच असून आत्तापर्यंत महाविद्यालयाने सक्सेसफुली 2 बॅच महाविद्यालयाच्या इथून गेलेल्या आहेत. ही महाविद्यालयाची 3री बॅच आहे. त्याच पद्धतीने महाविद्यालय दरवेळेस नवीन प्रगती करत आहे. यावर्षी महाविद्यालयाने NCC महाविद्यालयाला आणली, त्यामध्ये 1 युनिट 53 युनिट आहे. महाविद्यालय प्रगतीपथावर असताना विद्यार्थ्याची अशी बॅच बाहेर निघताना ही अतिशय महाविद्यालयासाठी, संस्थेसाठी गर्वाची गोष्ट आहे का महाविद्यालयाची 3री बॅच बाहेर निघलेली आहे. यामध्ये BA, BCom आणि BSc या तिन्ही वर्गाचा समावेश आहे. आणि आत्ताच बाहेर निघालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा चालू होत आहे, त्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना मी महाविद्यालयाच्या वतीने शुभेच्छा देतो. आणि कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे विश्वस्त माननीय श्री नामदेवराव काकड साहेब, संचालक माननीय श्री बंडूनाथ आव्हाड साहेब, संचालक माननीय श्री जयंत आव्हाड साहेब, या सर्वांचे उपस्थित राहिल्याबद्दल मी आभार मानतो आणि विद्यार्थ्यांचे पण आभार मानतो. विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. त्याचबरोबर महाविद्यालय नवीन उपक्रम महाविद्यालयामध्ये राबवत आहे. आत्ताच महाविद्यालयाने रील्स आता प्रवर्त 1.0 2026 अशी भव्य रील स्पर्धा पण महाविद्यालयामध्ये आयोजित करत आहे. त्याचं आजच उद्घाटन झालेलं आहे. तरी जेवढे रील्स आहेत, रील स्टार आहेत, त्यांनी महाविद्यालयाचे येऊन महाविद्यालयाच्या प्रगतीमध्ये थोडासा हातभार लावा आणि आपली रील्स जी आहे
ती महाविद्यालयाला सादर करावी. त्याच्यासोबत त्यांना बक्षीस पण दिले जाणार आहेत. 5 बक्षिसं दिलेले आहेत. तर सगळ्या रील स्टार जे बंधू बांधव भगिनी आहेत त्या सगळ्यांना मी विनंती करतो की त्यांनी महाविद्यालयात येऊन स्वतःची रील महाविद्यालयासाठी तयार करावी. हेच सगळ्यांना सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.